आता मी आमच्या मंडळाच्या गणपती मंडपात आहे, इकडे वरद विनायक मित्र मंडळ, ज्याला आता 15 वर्ष होतील. आणि इकडे बघा मुलं रेडी आहेत. कशासाठी रेडी आहे तुम्ही? गणपतीच्या आगमनासाठी रेडी आहेत मुलं. बेंजोवाले पण आले. सो आता तिकडे चाललोय आपण नॅशनल बँकेच्या जवळ खांदा कॉलनीमध्ये. सो तिकडून आता गणपती येत आहेत आमच्या सेक्टर 13 मध्ये. हे बघा डेकोरेशन केलंय मुलांनी. असं काय केलंय डेकोरेशन? आहे गुफा केलंय. आणि इकडे बघा ही झाडं वगैरे थोडीशी डेकोरेशनला थोडी सजावटीसाठी घेतली आहे. तिकडे वरती काय कापूस आहे मला वाटतं, आहे ना? त्याच्यात लाईट आहे का? तो लाइटिंग खाली असं गणपती येणार आहे आपले गणपती बाप्पा. येलो कलरची लाईट आहे आणि तिथे लेफ्टला पिंड येणार. अच्छा, लेफ्टला पिंड आणि इकडे लाइटिंग आणि खाली शंकरचा गणपती. ओके. सो असं लाइटिंग मध्ये गणपती बाप्पा चमकणार आहेत. हे पिंड केले मुलांनी. वाह मस्त. त्याच्या पुढे नंदी बैल. मुली पण आलेले. दरवर्षी मला गणपतीलाच भेटतात. यावेळी कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार आहे ना? येस, ॲज युजुअल. अच्छा, मुलांना हरवणार तुम्ही? श्री वरद विनायक मित्र मंडळाला 15 वर्ष होत आहे. सो यावर्षी जोरात आहे गणपती उत्सव आमचा. आणि इकडे बघा आगमन सोहळा होणार आहे, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, विसर्जन सोहळा एकदम जोरात. आणि हे आमचा आहे एक्झॅक्टली ॲड्रेस आहे जनसेवा आश्रमच्या समोर. इथे खांदाकोली पेट्रोल पंपच्या आमच्या पलीकडेच आहे आमचं हे जनसेवा आश्रमच्या बाजूला. सो कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर नक्की या आणि मंडळाला व्हिजिट करा. तर मंडळी चला तर या स्पेशल ब्लॉगची सुरुवात करूया. सगळी मंडळातली पोरं जमा झाले, धमाल येणारे, मजा येणारे, डान्स होणारे. शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि लाईक करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.